ओम शांती. आजची मुरली आहे 20/2/2025. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, बाबाने म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, आता विकारांचं दान द्या. विकारांचं दान दिल्यानंतर तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान बनणार आहात. अशुद्ध अपवित्र झालेला आहात तर तुम्ही पुन्हा पवित्र बनणार आहात. बाबा आपल्याला विचारतात, मुलांनो, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये तंग नाही व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलं आपल्या शरीरासाठी तंग होत असतात. कोणतीही व्याधी, कोणतीही आजार, बिमारी आली तरी तंग होऊ नका. बाबा सांगतात की आत्मा हिसाब किताब चुकतू करत असते. आपलं हे जीवन कवडीपासून हिऱ्या समान बनलेलं आहे आणि हे जे जीवन आहे हे खूप सुंदर जीवन आहे. ह्या जीवनामध्ये जितका वेळ आपण जगू तितका वेळ आपण हे पढाई नियमितपणाने शिकली पाहिजे किंवा पढली पाहिजे. जितकं उमंग आणि उत्साह आपल्या जीवनात राहील तेवढं जीवनामध्ये नेहमी आनंद आणि सुख अनुभवायला येत राहील. बाबा आपल्याला भर देत आहे, दे दान तो छोटे ग्रहण. बऱ्याच वेळा आपल्याला दिलेल्या दानाचा सुद्धा गर्व येत असतो. बाबा सांगतात, बाबाच्या यज्ञामध्ये बरेच मुलं काही करत असतात, परंतु कुणाला तरी सांगत सुद्धा असतात, मी बाबांच्या घरात हे दिलं, ते दिलं, एवढं दिलं. तर बाबा सांगतात की बाबांच्या साठी काही नाही दिलं. ते तुम्ही दान करताय म्हणजे भविष्यासाठी तुमची पेटी भरताय, भविष्यासाठी तुम्ही तुमची कमाई करताय. तर दुसरी गोष्ट बाबा सांगतात की मुलांनो, तुमच्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण ही अव्यभिचारी असली पाहिजे. म्हणजे एक बाबा दुसरा न कोई. जशी एक स्त्री आपल्या पतीशिवाय कुणालाही स्मरण करत नाही, तसं आपल्या बुद्धीमध्ये देखील एक बाबांच्या शिवाय दुसरा कोणीही असता कामा नये. ह्या शरीरात राहत असतानाच आपल्याला ही अविनाशी कमाई जमा करायची आहे आणि आपली अवस्था नेहमी स्थिर, एकाग्र, अचल आणि अडोल बनवायची आहे. बाबा सांगतात, जे ज्ञानी तो आत्मा आहे, समजदार जे आहे, ते सर्व्हिस केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यांना सर्व्हिस करण्याचा शौक खूप असतो. मग बाबा सांगतात की त्यांनी कोणती सर्व्हिस केली पाहिजे. बाबांचं जे ज्ञान आहे, जसं आहे तसं आपल्या विचार सागर मंथनामधून ते आत्म्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. दुसरे बाबा सांगतात की बाबा जे सांगतात ते समजा आणि दुसऱ्यांना व्यवस्थित रीतीने समजून सांगा. स्वतः त्याची धारणा करा आणि मग इतरांना ते धारण करवा. दुसरे बाबा सांगतात की जर तुमची एक मत आणि एक अवस्था राहिली, एकरस अवस्था ही नेहमी आपल्याला हिम्मतवान बनवत असते, आपल्यामध्ये शक्ती भरत असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती आपल्याला अचल आणि अडोल बनवत असते. प्रत्येक परिस्थितीमधलं समाधान शोधण्याचं काम आपल्यामधली हिम्मत करत असते. आणि बाबा सांगतात की जी आत्मा हिम्मतवान असते ती नेहमी प्रफुल्लित असते. तिच्यामध्ये सत्यतेचा गुण असतो, म्हणून ती कधीही भयभीत होत नाही. आणि अशी आत्मा कोणतंही संकट जरी आलं आणि कितीही कठीण काम असलं, कर्तव्य असलं, तरी ती सहजपणे हिम्मत आणि सत्यतेच्या गुणाच्या आधारे ती सहजपणे ते कर्म
करू शकते आणि त्या आत्म्यासाठी, त्या व्यक्तीसाठी खूप सगळ्यांचा सहजपणे सहयोग देखील मिळत असतो आणि तिला कमी वेळामध्ये जास्त फळाची प्राप्ती होत असते. दुसरं बाबा सांगतात की जो अभिमानाला शान समजतो तो काही निर्माण करू शकत नाही. काही नवीन निर्माण करायचं असेल तर नेहमी अभिमानापासून तुम्ही मुक्त राहा. ओम शांती.